ॐ ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकय चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमः विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामिने इति नाम्ने श्रीमते भक्तिवेदांत स्वामिने इति नाम्ने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशधारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा सर्व वैष्णवींच्या आजच्या सत्रामध्ये स्वागत आहे सगळ्यांना कोटी कोटी दंडवत प्रणाम। तर आज 11व्या अध्यायामधील 46वा श्लोक आज आपण घेणार आहोत। तर 46वा श्लोक असा आहे की मी म्हणून दाखवते आधी। किरीटेन गदेन चक्रहस्तमिच्छामि त्वा दृष्टुमः तथैव तनेव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते। आता त्याचा अर्थ असा आहे, हे विश्वमूर्ते, हे सहस्रबाहू भगवान, मस्तकावरती मुकुट धारण केलेले आणि शंख चक्र गदा पद्मधारी तुमचे चतुर्भुज रूप मी पाहू इच्छितो। तुम्हाला त्या रूपामध्ये पाहण्यासाठी मी आतुर झालो आहे। तर हा श्लोकामध्ये बघ अर्जुनाला इच्छा कशी प्रकट झाली आणि आधी पाहिलं आपण कशा पद्धतीने अर्जुनाने विश्वरूप दर्शन घेतलं होतं आणि हे विश्वरूप दर्शन पाहून तो आनंदितही झालाय, आश्चर्यचकितही झालाय आणि भयभीतही झालाय। आणि इथे पहा की त्याला ते रूप पाहिल्यानंतर त्याला कधी मी हे रूप भगवंतांनी आटपून घ्यावं आणि मी काय करावं की मला तुम्ही चतुर्भुज रूप दाखवा, ही पुन्हा त्याला दुसरी इच्छा प्रकट इथे करत आहे। तर श्रील प्रभुपाद इथे काय म्हणत आहेत बघूया आपण की ब्रह्मसंहितेत म्हटलेले आहे की रामादि मूर्ती शकला नियमेन तिष्ठ। भगवंतांनी शेकडो हजारो शाश्वत रूपे आहेत आणि राम नरसिंह नारायण इत्यादी रूपे प्रमुख आहेत। भगवंतांची रूपे हे असंख्य आहेत, परंतु अर्जुनाला माहित होते की श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान आहेत आणि त्यांनी अनित्य विराट रूप धारण केलेले आहे। तो भगवंतांच्या दिव्य नारायण रूप प्रकट करण्याची विनंती करत आहे। आता इथे तात्पर्य सुद्धा श्रील प्रभुपाद सांगत आहेत की कशा पद्धतीने राम, नरसिंह आणि नारायण हे रूप कसे प्रमुख आहेत आणि इतर अनेक बरेच अशी रूप अर्जुन श्रीकृष्णांनी धारण केलेली आहेत। पण तरी सुद्धा ह्या सगळ्या रूपांमध्ये हे जे राम, नरसिंह आणि नारायण हे महत्वाचे रूप आहेत श्रीकृष्ण। श्रीकृष्ण तर कसे बघा की एतेषा कला पुंस कृष्णस्तु भगवान स्वयं स्वयं असं म्हटलेलं आहे। म्हणजे सगळे हे कला आहेत भगवंतांच्या आणि जे भगवान श्रीकृष्ण आहेत ना ते कोण आहेत तर तेच हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत। म्हणजे आपण पाहतो की आपण दरवेळी मी तुम्हाला गेल्या वेळेस पण एकदा सांगितलं होतं की कशा पद्धतीने आपल्याला शास्त्रामध्ये कसं सांगितलं की भगवान श्रीकृष्ण हे प्रथम रूप आहेत भगवंतांचं आणि त्याच्यानंतर बलरामजींचं द्वितीय रूप आहे। त्याच्यानंतर बलराम जे झाल्यानंतर सुद्धा की चतुर्व्यूह जे आहे जसं वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध हे येतं आणि संकर्षणापासून महाविष्णू आणि महाविष्णू पासून कारणोदकशाही विष्णू, क्षीरोदकशाही विष्णू आणि क्षीरोदकशाही विष्णू, कारणोदकशाही विष्णू आणि गर्भोदकशाही विष्णू असे हे 3 रूप नारायण रूप भगवंताशी धारण करतात। अशा पद्धतीने भगवान श्रीकृष्ण हे कोण आहेत की मेन महत्वाचे रूप आहेत। मग हे आपल्याला माहित आहे। तर कशा पद्धतीने भगवंत इथे सुद्धा काय म्हणत आहेत की श्री प्रभुपाद म्हणत आहेत की श्रीकृष्ण हे स्वयं आदिपुरुष भगवान आहेत आणि इतर सर्व अवतारांचा त्यांच्यापासून उद्गम होतो। श्रीमद भागवताच्या विधानाला व श्लोकात स्पष्ट दुजोरा देण्यात आलेला आहे। म्हणजे स्पष्ट दुजोरा इथे देण्यात आलाय की कशा पद्धतीने की
भगवान श्रीकृष्ण हे कोण आहेत? स्वयं आदिपुरुष भगवान आहे. तिथं श्री प्रभुपाद सुद्धा सांगत आहेत की कशा पद्धतीने हे सगळे रूप धारण होत आलेले आहेत. आणि याच्यामध्ये की आपण ह्या सगळ्या रूपांमध्ये सुद्धा की पाहतो की जसं की आपल्या विस्तारित रूपापासून भिन्न नाहीत आणि असंख्य रूपातील कोणत्या कोणत्या रूपामध्ये परमेश्वर असतात. या सर्व रूपांमध्ये ते एखाद्या नवयुवकाप्रमाणे नवयुवकाप्रमाणे नवयुवक असतात आणि स्थिर तरुण, कारण तेच भगवंत शाश्वत रूप आहेत. आणि जो श्रीकृष्णांना जाणतो तो भौतिक प्रकृतीच्या संसर्गातून तत्काळ मुक्त होत असतो. म्हणजे इथे श्रील प्रभुपादांचं आपण तात्पर्य वाचलं की कशा पद्धतीने की तुम्ही पाहू शकता की आपण एक मेणबत्ती, जी महत्वाची मेणबत्ती आहे, एक ज्या मेणबत्तीने अनेक मेणबत्त्या पेटवल्यानंतर पाहिलं की ह्या सगळ्या ज्या मेणबत्त्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्या मेणबत्त्या ह्या समदृष्टीने कोण आहेत की एकसारख्या शक्तिशाली आहेत. पण महत्वाची जी मूळ मेणबत्ती आहे ना ती मूळ मेणबत्ती आहे. अशा पद्धतीने ह्या सगळ्या मेणबत्तीचा हे प्रकार, अशा पद्धतीने ह्या सगळ्या ज्या मेणबत्त्या आहेत ना तर त्या एकसारख्या प्रज्वलित होत असतात आणि एकसारख्या शक्तिशाली असतात. म्हणजे तसं पाहायला गेलं तर भगवंत हे जे सगळी रूप आहेत वेगवेगळे रूप धारण करतात, परंतु भगवान श्रीकृष्णाचं जे रूप आहे ना महत्वाचं, तर तिथं रूपात सुद्धा सांगतात एखाद्या युवकाप्रमाणे नवयुवक जसे असतात ना त्या पद्धतीने भगवंतांचं हे नवयुवक रूप म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं रूप सगळ्यात मधुर आहे आणि सगळ्यात मनमोहक जे रूप आहे ना भगवान श्रीकृष्णाचं आहे. तर आपण इथे पाहू शकतो की कशा पद्धतीने भगवंतांना हे जे चतुर्भुज भगवंतांना धारण करायला कोणी सांगितलंय की अर्जुनाने सांगितलंय श्रीकृष्ण जे विश्वरूप दर्शन पाहिल्यानंतर त्यांना असं वाटतं की आता आपल्याला ते काय पाहायचंय की चतुर्भुज रूप दर्शन मला पाहायचंय. आणि ह्या चतुर्भुज रूपाचं दर्शन बघा की एकदा भक्त हा भक्ती म्हणजे जसं जसं पुढे जाईल ना तसं ह्या सगळ्या रूपाचं त्यांना काही वाटत नाही. आणि एक मला त्याच्या आधी एक प्रसंग सांगायचा आहे की एक व्यक्ती ज्या वेळेस परदेशी व्यक्ती असतो तो भारतामध्ये येतो आणि सगळ्या मंदिरांमध्ये तो दर्शन घेतो. तर प्रत्येक मंदिरामध्ये पाहतो की काही मध्ये शंखचक्र गदा पद्म धारण केलेले भगवंत आहेत, तर काही काही वेगवेगळे असे अस्त्र शस्त्र जसं की दुर्गा मातेने सुद्धा वेगवेगळे अस्त्र धारण केलेले आहेत, शिवजींनी त्रिशूळ धारण केलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने सगळे जे देवी देवतांकडे ते दर्शनाला जाते आणि कुणी वेगवेगळे अस्त्र धारण केलेले आहेत. परंतु ते ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये ज्यावेळेस जातात त्यावेळेस ते सुंदर असे मुरली धारण केलेले भगवंत ते पाहतात. मग त्यावेळेस त्यांना असं वाटतं की हे जे भगवंत आहेत ना ते खऱ्या अर्थाने आनंद ग्रहण करत आहेत. म्हणजे सगळे सुरक्षिततेच्या दृष्टीने काही ना काहीतरी मॅनेजमेंट करत आहेत, पण भगवान श्रीकृष्ण मात्र असे आहेत की मॅनेजमेंटला लावून ते आनंद धारण करत आहेत आणि खरा आनंद जो आहे ना तो त्यांच्याकडे आहे असं त्यांना वाटत होतं की खरा आनंद हा ह्या मूर्तीमध्ये त्यांना दिसत होता की हे कसे किती छान बासरी वाजवण्यामध्ये आपला जीवनाचा ते आनंद घेत आहेत. मग ते खरे भगवंत आहेत असं त्यांना ह्या सगळ्यावरून असं वाटायला लागतं. म्हणजे अशा पद्धतीने भगवान श्रीकृष्ण हे आहेत जे ज्यावेळेस अर्जुनाला असं वाटलं की चतुर्भुज रूप पाहायची इच्छा झाली, परंतु गोपींना सुद्धा बघा की हा एक तुम्हाला सर्वांना प्रसंग नेहमी आपण ऐकतो की भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस वनामध्ये असताना सगळ्यांना गोपींना सोडून ते काय झाले अंतर्धान ध्यान झाले आणि ते परीक्षा पाहत आहेत सगळ्या गोपींची. आणि गोपी गीत गात सर्वत्र फिरत आहेत, सगळीकडे भगवंतांना शोधत आहेत. आणि त्यावेळेस काय होतं की भगवंत पुन्हा परीक्षा घेण्यासाठी त्यांच्या पुढे चतुर्भुज रूप धारण करून येतात समोर. आणि धारण करून आल्यावरती मात्र बघा की चतुर्भुज रूप धारण केलेलं भगवंत पाहिल्यानंतर बघा कोणाला आनंद होणार नाही. तर गोपींना जर खऱ्या अर्थाने खूप आनंद झाला असताना त्यांना पाहून तर ते त्याच्यामध्येच मग्न झाले असते. त्यांची आरती कर, त्यांना धूप अर्पण कर, त्यांना फुलं अर्पण कर, त्यांची स्तुती अर्पण कर त्यांना, अशामध्ये ते मग्न झाले असते गोपी. परंतु इथे हे गोपी मग्न झाले नाहीये त्यांच्यामध्ये. तर ते त्यांना एटिकेट म्हणून ते प्रणाम करतात, नमो नारायण आणि कृष्ण कोथा गेला पुन्हा म्हणजे श्रीकृष्ण कुठे आहेत हे ते विचारतात की म्हणजे तिथे ते मग्न झालेत का की त्या इतर गोष्टींमध्ये नारायण रूप पाहून त्याच्यात मग्न न होता ते काय करतायत की त्यांना श्रीकृष्ण कुठे गेले आहेत ते विचारतायत. म्हणजे आपण सुद्धा बघा ना की आपण सुद्धा इतर देवी देवतांच्या मंदिरामध्ये जरी गेलो, सर्व ठिकाणी जरी आपण गेलो तरी आपण त्यांना एक वैष्णव या नात्याने पाहून त्यांना
आपण प्रणाम केला पाहिजे आणि आपल्या भक्तीसाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. भगवंतांची प्राप्ती व्हावी यासाठी प्रार्थना केली पाहिजे. वैष्णव सेवा प्राप्त व्हावी यासाठी प्रार्थना केली पाहिजे. म्हणजे आपण कोणत्याही मंदिरात जाण्याची अडचण नाही, पण मंदिरामध्ये आपण काय मागितलं पाहिजे? आपण आपल्या जीवनामधली लिस्ट न मागता आपण काय केलं पाहिजे की भगवंतांची प्राप्ती कोणत्याही मंदिरात, अगदी तुम्हाला प्रत्यक्ष भगवंत शिवजी जरी, भगवान शिवजी जरी भेटायला आले किंवा गणेशजी जरी प्रत्यक्ष तुम्हाला प्रसन्न झाले आणि दर्शन दिलं, आणि दर्शन दिल्यानंतर सुद्धा तुम्ही काय मागितलं पाहिजे की तुमचा एकनिष्ठ भाव तुमचा दिसला पाहिजे की भगवान श्रीकृष्णाची प्राप्ती व्हावी, ह्यासाठी तुम्ही त्यांना प्रार्थना केली पाहिजे. म्हणजे इथं गोपींवरून आपल्याला शिकायला मिळतं की कशा पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये की कसं राहिलं पाहिजे, किंवा हे जरी चतुर्भुज रूपामध्ये सुद्धा अडकलं नाही पाहिजे. म्हणजे इथं बघा की अर्जुन सुद्धा चतुर्भुज रूप दर्शन का घेऊ इच्छितो, तर त्यांना काय वाटतंय की जरी त्यांना विश्वरूप दर्शन पाहण्याची काय इच्छा झाली, तर त्यांना असं वाटतं की त्यांनी जे काही बोलतायत ना, जे काही सांगतायत ना, की त्याच्यामध्ये जे काही बोलतायत, जे काही सांगतायत, की त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना काय करायचंय की एक प्रभुत्व दाखवायचंय, भगवंतांच्या शब्दांमध्ये वजन दाखवायचंय त्यांना. आणि त्याच्यामध्ये हे विश्वरूप दर्शन जरी तात्पुरतं त्यांनी ग्रहण केलं असतं, तरी सुद्धा त्यांना ह्या जगाला दाखवायचे की हे प्रत्यक्ष नारायण आहेत, म्हणून हे सुद्धा जगाला दाखवायचे त्यांना. म्हणून त्यांनी काय केलंय, अर्जुनाने अर्जुनाने त्यांना विनंती केली की तुम्ही आता मला चतुर्भुज रूप दर्शन दाखवा म्हणून. म्हणजे अशा पद्धतीने हा एक अर्जुन सुद्धा हे दर्शन घेण्यामागे एक स्वतःच्या डोळ्याची तृप्ती व्हावी याच्यासाठी ते न करता की इतर जगाला कळावं की कशा पद्धतीने हे सगळं आहे, की भगवंत हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, म्हणून हे सगळ्यांना दाखवण्यासाठी ते रूप दर्शन हे करत आहेत. हा एक एकनिष्ठ भाव आहे. आणि तर्काने ह्याने किंवा ज्ञानाने पांडित्याने हे काही होत नाही, घडत नाही. तर तर्कवाद, काही खूप असे शंकावादी असतात की तर्कवादी असतात की ज्ञानी असतात, त्यांनी भगवंत प्रसन्न होत नाहीत. हे तुम्हाला एका उदाहरण आणि एका कथेवरून मी तुम्हाला सांगते की कशा पद्धतीने की एक द्वारका जे श्रीकृष्ण असतात, ते श्रीकृष्णांनी जगन्नाथपुरीमध्ये असताना की जगन्नाथ भगवंत कसे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत, आणि त्यांच्या दर्शनाने सुद्धा काय होतं, मोक्ष प्राप्ती होऊ शकते. हे काय होतं, एकदा उदयन आचार्य हे जे आहे तर ते ऐकतात. उदयन आचार्य हे त्यांचे खूप मोठे पंडित असतात, ते मिथिलेचे राहणारे रहिवासी असतात, आणि खूप असे वेगवेगळ्या कथा, वेगवेगळ्या काय करायचे, सगळ्या जे ग्रंथांचं वाचन करणं किंवा ह्याच्यातून तर्क त्याच्यातून तर्क, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी करायच्या. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये असताना त्यांना असं वाटलं की याच्यामध्ये सुद्धा की ह्या सगळ्या गोष्टी मी वाचल्यात, आणि ह्या सगळ्या मी खूप ज्ञानी पंडित आहे आणि मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, हे ज्यावेळेस त्यांना असा गर्व येतो त्यांना. आणि त्या गर्वामध्ये त्यांनी असं वाचतात की जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथजींचं दर्शन घेतल्यानंतर मोक्ष प्राप्ती होते. बघूया म्हणतात आपण, कोण हे जगन्नाथजी भगवान आहेत आणि ते खरंच मोक्ष प्राप्ती देत आहेत का, हे आपण पाहूयात. म्हणून आहे ना, त्यांना असं मनामध्ये कसं अगदी एखादा कॉम्पिटेटिव्ह भाव जो असतो की नाही, की मला असं हे करायचं, चॅलेंजिंग भाव हा त्याच्यामध्ये त्यांच्या मनामध्ये येतो की नाही, बघूयाच, मी जातो दर्शनाला, बघू मला मोक्ष प्राप्त होते का. म्हणून ते आता मोठी अशी ही यात्रा हे करतात, मिथिलेपासून ते काय करतात, जगन्नाथपुरीची मोठी यात्रा करून ते कुठे जातात की जगन्नाथपुरीमध्ये जातात. आता जगन्नाथपुरीमध्ये गेल्यानंतर रात्री ते जगन्नाथपुरीमध्ये पोहोचतात, आणि गेल्यानंतर ते आता तिथे विश्रांती करतात आणि म्हणतात की आपण आता सकाळी आपण भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी जाऊया. आणि ते त्यावेळेस रात्री झोपतात आणि सकाळी उठून ज्यावेळेस ते दर्शनाला जातात, त्यावेळेस ते पाहतात सगळीकडे गोंधळ चाललेला आहे. हो बरं, तर तिथे काय करतायत की भगवंतांचा दरवाजाच उघडत नाही. जगन्नाथपुरीमध्ये दर्शन देण्यासाठी भगवंतांचा दरवाजाच उघडत नाही. सगळे काही जण प्रयत्न करतात की हा दरवाजा का उघडला जात नाही, म्हणून सगळेजण प्रयत्न करतायत. पण तरी सुद्धा प्रयत्न करून सुद्धा कोणालाही काय होत नाहीये की दरवाजा उघडला जात नाही. मग ते म्हणतात की काय घडलंय असं, दरवाजा भगवंतांचा उघडला का जात नाही. तर राजाला सुद्धा ते सांगतात की राजालाही निरोप पाठवतात की अशा पद्धतीने राजा सुद्धा येतात आणि राजाही पाहतात की दरवाजा उघडला जात नाही. मग म्हणतात की सगळे चिंतित होतात की भगवंतांचा आज काय मंगल आरती झाली नाही, दर्शन आरती झाली नाही, भगवंतांना भोग झाला नाहीये, काहीच नाहीये. आता म्हणतात की आता शेवटी सगळे पुजारी म्हणतात की काय भगवंतांची इच्छा असेल, भगवंतच काय करतील ते बघूया आपण, म्हणून त्यांनाच काय करायचंय, काय त्यांची लीला असेल म्हणून. आणि मग ते दिवसभर दरवाजा उघडला जात नाही. रात्री जे पुजारी आहे ते झोपी जातात. पुजारी झोपी गेल्यानंतर त्यांच्या स्वप्नामध्ये जगन्नाथजी येतात आणि जगन्नाथजी सांगतात की
पटकन जा आणि जे उदयनराजे नावाचे जे पंडित आहेत ना, त्यांना आत्ताच्या आता तुम्ही काय करा, त्यांना ह्या जगन्नाथपुरी मधून त्यांना बाहेर घालवा त्यांना. कारण ते त्यांना असं वाटतंय की त्यांना ते तर्कवादी बुद्धीने इथे आलेत आणि ते खूप आहेत ना शंकावादी आहेत आणि ते शंका धारण करतायत की शंका धारण करतायत की काय शंका धारण करतायत की आता आपण आहे ना की कशा काय हे चाललंय म्हणून यांना की जगन्नाथ ते असं म्हणतायत की जगन्नाथजींचं माझं दर्शन घेतल्यानंतर मोक्षाची प्राप्ती मोक्षाची प्राप्ती होईल हा तर्क मांडतायत की म्हणजे त्यांना असं एक चॅलेंजिंग भावामध्ये ते आले. आणि मला हे असे जे शंकावादी असतात ना त्यांना मला दर्शन द्यायचंच नाही. त्याच्यामुळे त्यांना सांगा की तुम्ही लगेच निघून जा म्हणून असं ते स्वप्न मध्ये येऊन सांगतात. असं सकाळी उठल्यानंतर सगळे हे पुजारी पंडित लोक सगळे काय करतात, पांडव लोक सगळे ह्या उदयनराजेंना भेटण्यासाठी सगळीकडे शोधाशोध होती की कुठे हे. तर ते एका ठिकाणी पाहतात तर तुम्ही आहेत का म्हणतात उदयनाचार्य. तर ते म्हणतात की हो मीच आहे उदयनाचार्य. तर काय आहे त्यांना असं वाटायला लागतं की मलाच दर्शनासाठी बोलवली की काय की माझ्यामुळे दर्शन उघडणार आहे की काय, असं त्यांना असं जरा थोडं प्राईड वाटतो. मी मोठा पंडित आहे ना. तर मग म्हणतात की काय सांगा बरं काय काय. तर ते म्हणतात काय नाही म्हटलंय की अहो काय तुम्ही म्हटले तुमच्यामुळे आम्हाला दिवसभर जगन्नाथजींचं दर्शन झालं नाही, अनेक लोकांना जगन्नाथजींचं दर्शन झालं नाही. तुम्हाला असं का वाटतंय बरं की भगवंतांचं दर्शन घेतल्यानंतर मोक्ष प्राप्ती होणार नाही किंवा उद्धार होणार नाही असं का तुम्हाला वाटतंय म्हणून. आणि हा तर्क बुद्धी ठेवून तुम्ही इथं आला, शंकावादी होऊन तुम्ही इथे आला, त्याच्यामुळे जगन्नाथजींनी काल आम्हाला दर्शन दिलं नाही आणि तुम्ही लगेच लगेच जगन्नाथजी सांगितलं की तुम्ही इथून बाहेर जाऊ शकता म्हणून. असं त्यांना डोक्यात आल्यानंतर त्यांना इतका पश्चाताप व्हायला लागतो की अरे म्हणतात की माझ्यामुळे हे सगळं घडलंय आणि मी तर्कबुद्धी ठेवली आणि मी किती पापी आहे किती अपराधी आहे ह्या भावनेने ते इतके पश्चाताप करायला लागतात आणि मंदिराच्या दरवाजासमोर जातात आणि पश्चाताप करून खूप रडायला सुरुवात करतात आणि रडून रडून ते भगवंतांची माफी मागतात. आणि भगवंताची माफी मागून आहे ना ते लगेच भगवंतांची माफी मागून त्यांना सांगतात की अरे असं करा की तुम्ही काही करू नये ना मला माफ करा भगवंता, तुम्ही मला माफ करा. आणि मी खूप अपराधी आहे खूप पापी आहे असं म्हटल्यानंतर आहे ना असं म्हटलं की दरवाजा उघडला जातो. आणि दरवाजा उघडल्यानंतर ना ते खूप पश्चातापाची अपराधाची भावना ठेवून जगन्नाथजींसमोर जातात आणि त्यांचं दर्शन घेतात. त्यांना खूप माफी मागतात. त्यांना अशा पद्धतीने बघा इथे उदयन आचार्यांना सुद्धा त्यांनी दर्शन दिलं नाही का तर ही तर्कबुद्धी ठेवली त्यांनी. आणि तर्कबुद्धी ठेवून त्यांनी शंका बाळगली येथे. म्हणजे असे शंका बाळगणारे कलियुगामध्ये खूप लोक आहेत की जे हे अर्जुनाला माहित होतं की असे शंकावादी अनेक लोक आहेत आणि त्याच्यासाठी त्यांना असं वाटलं की जर मी ह्या सगळ्या शंकांचं निरसन करायचं असेल तर भगवंतांनी विश्वरूप दर्शन पण दाखवावं, चतुर्भुज रूप दर्शन पण दाखवा असं अर्जुनाला वाटलं. आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की हे दर्शन घडावं म्हणून. भगवंत तर काय आहे की त्यांनी भक्तांसाठी काय करतात की कोणत्याही गोष्टीचं त्यांच्या पूर्तीसाठी काही करायला तयार होत असतात. आता ह्या अर्जुनाची इच्छा पूर्ती करण्यासाठी त्यांनी विश्वरूप दर्शन दाखवलं, चतुर्भुज रूप पुढे आपण पाहतो की दाखवलं. म्हणजे अशा पद्धतीने वचनपूर्ती करण्यासाठी काही करतात. तर तुम्ही पाहू शकता की माधवेंद्रपुरीचा सुद्धा प्रसंग तुम्ही बघू शकता की माधवेंद्रपुरीच्या प्रसंगामध्ये सुद्धा फक्त माधवेंद्रपुरींना इच्छा होते की हे काय असं हे कसली खीर दाखवताय, खीर कसली भगवंतांना अर्पण केली जाते जेणेकरून आहे ना ह्या गोपीनाथजींना जी काही दाखवली जाणारी खीर आहे ना ती इकडे वृंदावन मध्ये भगवंतांना दाखवेल. आणि मग हे त्यांच्या फक्त मनामध्ये येतं आणि घंटेचा आवाज येतो. आणि ह्या घंटीचा आवाज आल्यावर मग त्यांना खूप पश्चाताप वाटतो अरे मी काय केलं की ज्यावेळी आधी आधी भोगच नाही दाखवला आणि भोग न दाखवण्याच्या आधीच मी इच्छा प्रकट केली आणि ह्या पश्चातापाच्या भावनेने ते काय करतात मंदिर सोडून बाहेर निघून जातात. आणि निघून गेल्यानंतर तिथेच ते जप करत बसतात आणि इकडे भगवंतांना काळजी वाटायला लागते की माझा भक्त फक्त याला इच्छा वाटली की ती पण त्याच्या स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी नाही तर गोपीनाथजींना असा भोग दाखवा याच्यासाठी त्यांनी ही इच्छा प्रकट केली. आणि ह्याच्यासाठी काय भगवंत बघा ना भगवंत तसे एक्सपर्ट आहेत म्हणा चोरी करण्यामध्ये. गोकुळामध्ये लोण्याची चोरी केली, सर्वांना
ते लोणी खाऊ घातलं. आणि त्या पद्धतीने ते एक्सपर्ट आहे. तिथे सुद्धा ह्या पुजाऱ्यांच्या त्यांनी काय केलं, पुजाऱ्यांच्या नकळत एक खिरीची वाटी काय केली की स्वतः आपल्या विग्रहांच्या पाठीमागे, स्वतःच्या पाठीमागे लपून ठेवली, पडद्यामागे. आणि लपून ठेवल्यानंतर मात्र ज्यावेळेस सगळं पुजाऱ्यांना सगळं ते भोगे दाखवला, सगळे पूजा झाली आटपून, ज्यावेळेस हे जे पुजारी झोपायला गेले त्यावेळेस त्यांच्या स्वप्नात येऊन ते म्हणतात की तू उठ आणि उठ, मी हे खिरीची वाटी पाठीमागे लपून ठेवली, ती माधवेंद्रपुरींना दे म्हणून. असं म्हटल्यावरती पुजारी उठतात, स्नान करतात, जातात, पडदा उघडतात आणि पाहतात तर काय खरंच एक खिरीची वाटी लपून ठेवली. आणि मग ते कोण आहेत माधवेंद्रपुरी, कोण आहेत माधवेंद्रपुरी असं म्हणत ते पूर्ण बाजारभर फिरतात आणि पाहतात तर तिथं कोण आपल्या नावाने हे करतायत म्हणून ते पाहतात तर ते तिथे माधवेंद्रपुरी बसलेले होते. आणि माधवेंद्रपुरीना म्हणतात की बघा तुम्ही किती महान भक्त आहात की तुमच्यासाठी भगवंतांनी ही खीर लपून ठेवली म्हणून, आणि ही खीर ग्रहण करा म्हणून. मग माधवेंद्रपुरींना इतका आनंद होतो आणि त्यांना खूप अष्ट सात्विक विकार त्यांच्यामध्ये जागृत होतात आणि ही खीर ते ग्रहण करतात. अगदी खीर ग्रहण केल्यानंतर ते वाटीचा सुद्धा कण 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 ग्रहण करतात त्या. म्हणजे अशा पद्धतीने की हे जे भगवंत आहेत ना, ते भगवंत इतके म्हणजे आपल्या भक्तासाठी काही करायला तयार होतात की त्याच्यासाठी मी काय करू, म्हणजे भगवंता ह्या भक्तासाठी मी काय करू, त्याच्यासाठी ते चोरी करायला तयार होतात. त्यांच्यासाठी वृंदावन वरून ते इकडे चालत चालत ते कुठे येतात, पूर्ण इथं उडीसामध्ये येतात ते. म्हणजे अशा पद्धतीने तिथे सुद्धा ते भगवंत चालत चालत येतात, भगवंत भक्तासाठी काय करायला तयार होतात. म्हणजे अशा पद्धतीने हे जे भगवंत आहेत ना, ते इतके कृपाळू भगवंत आहेत. आणि ते आता की अर्जुनाने इच्छा प्रकट केली की विश्वरूप दर्शन घडावं म्हणून. तर विश्वरूप दर्शन दाखवलं त्यांनी, चतुर्भुज दाखवतो, चतुर्भुज दाखवतो पुढे पाहतो. म्हणजे अशा पद्धतीने की आपण एकही प्रसंग पाहू शकतो की आता नरसिंह जयंती सुद्धा आलेली आहे. नरसिंह जयंतीमध्ये सुद्धा की नरसिंह भगवंतांनी प्रत्यक्ष प्रल्हाद महाराजांसाठी एक नरसिंह रूप, असं एक अकराळ विक्राळ रूप, जे पूर्ण जे असं रूप धारण केलं, जे पूर्ण जे जे काही हिरण्यकश्यपूने जे काही जे वरदान मागितलं होतं आणि जे त्या वरदानाला अनुरूप असं त्यांनी एक रूप धारण केलं आणि हिरण्यकश्यपूचा ते विनाश केला. आणि तिथे सुद्धा जे असं रूप धारण केल्यानंतर सगळी देवी देवता थरथर कापायला लागले, हे असं रूप, आणि सगळे इकडे तिकडे भयभीत झाले. आणि ते काय म्हणतात, लक्ष्मी मातेला म्हणतात की हे लक्ष्मी माता तुम्ही जावा आणि तुम्ही समजून सांगा, तुमच्या पतीला शांत करा. तर त्यावेळेस लक्ष्मी माता सुद्धा घाबरते, अरे मी असलं रूप दर्शन, असं रूप पाहिलं नाही भगवंतांचं, असं रूप मी नाही पुढे जाऊ शकणार म्हटले. आणि मग सगळे देवदेवता म्हणतात की बघा प्रल्हादासाठी हे रूप धारण केलंय ना, तर प्रल्हादच त्यांना शांत करू शकतात, म्हणून प्रल्हादाला विनंती करतात की तू जा आणि त्यांना शांत कर म्हणून. मग त्यावेळेस प्रल्हाद महाराज पुढे जातात. पुढे जातात तर बघा ना, एवढं अकराळ विक्राळ रूप धारण केलंय भगवंतांचं, तर किती भीती वाटायला पाहिजे. पण एक आता मी तुम्हाला एक छोटासा त्याच्यावरून समजून सांगते प्रसंग की इकडे एक वाघ उभा आहे, एका समोर वाघ उभा आहे आणि त्याच्या समोर आहे ना तुम्ही उभा आहे आणि तुमच्या शेजारी ते वाघाचं पिल्लू म्हणजे एक हे जो बछडा आहे तो उभा आहे तिथं. आणि तो उभा आहे, दोघं जण उभा आहेत. आणि त्याच्यामध्ये की हा जो त्यांचं ते वाघाचं जे बाळ आहे ना, ते पुढे जायला लागतं, त्या पुढे पुढे जायला लागलं की तुम्ही काय म्हणता, हे जाऊ नको जाऊ नको, ते वाघ आहे तुला चावेल, जाऊ नको पुढे, असं तुम्ही त्याला म्हटलं समजा. तर ते वाघ काय म्हणेल, हसेल, ते वाघाचं बाळ काय हसेल आणि म्हणेल अरे ते तुझ्यासाठी हे असेल, पण माझ्यासाठी ते माझे पिता आहेत, मी काय घाबरत नाही त्यांना म्हटले मी. असं म्हटल्यानंतर मग ते मिश्किलपणे ते हसल बाळ तुमच्यावर. तशी परिस्थिती बघा ह्या देवी देवतांची झाली की देवी देवतांना काय वाटत आहे की देवी देवतांना वाटत आहे की हा हे मला म्हणजे घाबरलाय, सगळे थरथर कापतायत इकडून तिकडून उभा राहून. पण प्रल्हाद महाराज अरे ते बछड्यासारखे समोर जात आहेत त्यांच्या पुढे आणि त्यांच्या मांडीवर बसतायत. आणि मग बघ ते अगदी बाळाप्रमाणे, म्हणजे जसं माझं बाळ समोर आलंय, जसं ते वाघ हे बाळ पुढे आले की ती चाटायला सुरुवात करेल ना, तसं हे नरसिंह भगवंत त्यांना चाटायला सुरुवात करतात. आणि चाटायला सुरुवात करणं इतकं म्हणजे प्रेम उत्पन्न होतं त्यांच्यामध्ये त्यांना. आणि हे जे प्रल्हाद महाराज त्यांना प्रार्थना गायला सुरुवात करतात की कशा पद्धतीने म्हणतात की मी काय म्हणजे हे करणार आहे, की त्यांना सगळे देवी देवता भयभीत झालेत बरं का, सगळे देवी देवता भयभीत झालेत. म्हणजे भयभीत झाल्यानंतर हे पण तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने हे जे भय आहे,
भय कसं आहे की भौतिक आपल्याला, आपण समजा आपल्यामध्ये जर भय उत्पन्न झालं तर काय होतं, की भय उत्पन्न झालं की आपण काय करतो, भौतिक जगातल्या गोष्टींचा आश्रय ग्रहण करतो. भौतिक जगातला समजा उदाहरण सांगते, की तुमच्याकडे पैसे असतील, खूप पैसे असतील आणि तुम्हाला भय उत्पन्न होईल की अरे हे पैसे कोणी चोरून तर नाही ना नेणार, किंवा काय होईल, असं तसं भय उत्पन्न झालं. त्यावेळेस मग तुम्ही, एक जण तुमचा मित्र आहे तर काय घाबरायचं कारण नाही, अजिबात घाबरू नको, तुमच्या पैशाला काय होत आहे, स्टॉक मार्केटमध्ये लावा तुम्ही. असं म्हटल्यानंतर त्यांनी लावल्यावरती काय होईल बरं त्याचं, की तिथं सुद्धा त्याला, तिथं काय होईल माझ्या पैशाचं, याचं भय उत्पन्न होईल. म्हणजे की तुम्हाला आहे ना, तुम्ही भौतिक जगाचा आश्रय घेतला ना, ते असंच होणार आहे तुम्हाला, की तुम्हाला त्याच्यामधून दुःख निवारण करण्यासाठी जाताल ना, तर पुन्हा आणखीन दुःख, आणखीन दुःख, आणखीन दुःख असं प्राप्त होतच जाणार आहे तुमचं. तर तुम्ही त्या बदल्यात काय केलं समजा, की ते तुम्ही ते समजा पैसे काही असतील तर तुम्ही मंदिरला डोनेट केले किंवा काही भगवंतांच्या सेवेसाठी लावले. तर जर मंदिरला डोनेट केलं तर काय होणार आहे, की तुम्हाला भगवंत तिथे तुमच्या धामामध्ये तुमचं घर तिथं तयार होणार आहे. त्याचा एक प्रसंग सुद्धा आहे बघा, की सुरभी प्रभू जे आहेत त्यांनी सुद्धा, ते सुद्धा अशाच पद्धतीने प्रभुपादांचे जे, प्रभुपादांनी त्यांना त्यावेळेस ते आर्किटेक्ट होत्या, तर त्यांना सांगितलं होतं की तुम्ही अशा पद्धतीने की मंदिर बांधा तुम्ही, की असं मंदिराचं आर्किटेक्ट करून द्या म्हणून, वृंदावनच्या जुहूच्या टेम्पलचं. तर भगवंत तुमच्यासाठी तिथे मंदिर बांधतील, तुमच्यासाठी घर धामामध्ये तयार करतील म्हणून. तर मग त्यांना तितकं तेवढेच महत्व नव्हतं, तरी सुद्धा त्यांनी प्रभुपादांच्या फक्त शब्दाखातर त्यांनी काय केलं, की मंदिराचं आर्किटेक्ट करून दिलं त्यांनी, त्यांनी सगळ्या डिझाईन करून दिल्या. आणि त्याच्यानंतर ते भक्तीतही आले, काही काळानंतर ते भक्तीतून बाहेरही गेले. आणि नंतर बाहेर गेल्यानंतर त्यांना कॅन्सर झाल्यानंतर ते खूप शेवटच्या स्टेपला होते आणि पुन्हा ते काय झाले, की वृंदावनला आले. त्यांना बोलून घेण्यात आलं वृंदावनला. आणि वृंदावनला बोलून बोलून सगळ्या जुने जे भक्त आहेत त्या सगळ्यांना बोलून घेण्यात आलं होतं. त्यावेळेस असा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यावेळेस ते तिथे आले. त्यावेळेस त्यांना सगळ्यांना कळलं त्यांना कॅन्सर झाला आहे आणि काही दिवसानंतर त्यांनी त्यांचं शरीरही सोडलं. पण बघा, की वृंदावनमध्ये शरीर सोडणं म्हणजे भगवंतांच्या भक्ती, म्हणजे हे प्रभुपादांचं वचन होतं. प्रभुपादांनी सांगितलं होतं, की तुला मी भगवत धामामध्ये तुझं घर बांधलं जाईल. हे प्रभुपादांचं वचन होतं. त्या वचनाच्या पूर्तीसाठी ते जरी भक्तीतून बाहेर गेले होते, तरी त्यांना नंतर कॅन्सर झाला आणि कशा पद्धतीने ते पुन्हा वृंदावनमध्ये आले. आणि वृंदावनमध्ये मृत्यू पावणं म्हणजे धामाची प्राप्ती निश्चित असते. म्हणजे त्यांची धामाची प्राप्ती त्यांना निश्चित झाली. म्हणजे अशा पद्धतीने वचन पूर्तीसाठी येथे सुद्धा ते काय केलं, की ते वचन पूर्ती केली त्यांनी. आता प्रल्हाद महाराज सुद्धा बघा, की प्रल्हाद महाराजांनी सुद्धा अनेक प्रार्थना त्यांना अर्पण केल्या, की कशा पद्धतीने, आणि हे देवी देवता आहेत, हे सगळे काय करतायत, त्यांना देवी देवता हे सगळे काय करतात, प्रार्थना करतात. पण माझी प्रार्थना खूप साधी आहे आणि सरळ आहे, मी काय प्रार्थना करणार आहे तुमच्यासाठी, मी काय प्रार्थना कर, ते म्हणतायत की मी कशा पद्धतीने, मी तर खूप साधा सिंपल भक्त आहे तुमचा आणि मी काय प्रार्थना करणार आहे. बघा की ते म्हणतायत की अनेक 12 जे गुण असतात, जे ब्राह्मणामध्ये असतात, 12 गुण कशा पद्धतीने, क्षमाशील असतो, स्थिर असतो, सहनशील असतो, ह्या सगळे अनेक गुण आहेत, जे 12 गुण असतात. आणि हे जे 12 गुण आहेत, त्या गुणांमध्ये, 12 गुणांमध्ये किती गुण असले त्याच्याकडे, आणि ह्या सगळे गुण असताना जर त्यांनी भगवंतांना जर विसरून गेला असेल, तो जो ते ब्राह्मणाचे गुण आहेत 12 गुण, ते ब्राह्मणाचे गुण प्राप्त केले, पण ते प्राप्त केलेले गुण एवढे प्राप्त करून सुद्धा तो काय झाला, की भगवंतांना तो विसरलेला असेल, तर काय उपयोग नाही त्या गुणांचा. पण प्रल्हाद महाराज म्हणतात, तिथे जर कुत्र्याचं मांस खाणारा एखादा म्लेच्छ असेल आणि ते जर भगवंतांची त्यांनी भक्ती केली करत असेल, तर तो सगळ्यात श्रेष्ठ आहे, असं म्हणत आहेत. म्हणजे अशा पद्धतीने अनेक प्रार्थना गायल्यानंतर आहेत ना प्रल्हाद महाराज, की हे जे प्रार्थना आहेत, की त्या प्रार्थना आपण खूप ऐकण्यासारख्या आहेत, की तुम्ही आता नरसिंह जयंती आले तर तुम्ही सगळ्या प्रार्थना तुम्ही वाचू शकता. आणि ते अर्जुन सुद्धा कशा पद्धतीने प्रार्थना करत आहेत, आणि ह्या भक्तीमध्ये काय होत आहेत, की कशा पद्धतीने एक हे असते, की कधी रागवत असतं, अर्जुनाला सुरुवातीलाच पाहतात भगवंत कसे रागवतात, आणि रागवल्यानंतर ते सांगतायत की कशा पद्धतीने तुझं कसं चुकलंय, हे सुद्धा गोष्ट, म्हणजे ह्या जे प्रेमाचं हे आदान प्रदान असतं, म्हणजे एक प्रेमाचं आदान प्रदान. इथे बघ, एक मला प्रसंग आठवलाय की प्रभुपादांचा सुद्धा, की प्रभुपादांना सुद्धा की रामराय जे सगळं काय करायचे, रामराय प्रभू काय करायचे, सगळे जे जाऊ देवाच्या ग आपण बॅक टू गॉड हेड जे मासिक आहे ना, त्याचं सगळं प्रकाशन ते करायचे. आणि ते प्रकाशन करताना हे एडिटिंग, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या सगळे पाहायचे.
तर ते प्रभुपादांकडे गेले, त्यांनी हे छापलेलं पुस्तक पाहून. तर प्रभुपाद त्यांना रागवतायत की तू असं का केलं, इथं ऍडव्हर्टाईज का टाकल्या, हा माझ्याकडे आधी आणायचा, हा तू लेख का टाकला, अशा पद्धतीने रागवत होते. आणि त्यांना नंतर कोणाला भेटायचं होतं, बुरिजन प्रभूंना त्यांना भेटायचं होतं. आता बुरिजन प्रभू त्यांना भेटणार होते, पण आता घाबरले बुरिजन प्रभू खाली, कारण ते म्हणतात की प्रभुपाद आता खूप चिडलेले आहेत, आता मी काही जाणार नाही बाबा, म्हणतात की प्रभुपाद खूप चिडलेले आहेत. तेव्हा ब्रह्मानंद, जे ब्रह्मानंद प्रभू आहेत, ते सांगतायत की हे चिडलेले नाहीयेत. म्हणल्यावर आपल्याला दिसता नाही चिडलेले दिसतात बघा. हे एक जो भक्त आहे ना, ते म्हणतात की एक भक्त काय करतायत की आपल्या गुरूंना प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत. आणि गुरु काय करत आहेत की काही ज्या गोष्टी चुकल्यात ना, ते सांगत आहेत, अरे तू असं करू नको, तसं कर, असं सांगत आहेत. हे फक्त एकमेकांचं प्रेमाचं आदान प्रदान चाललंय इथे, म्हणते की म्हणजे हे प्रेमाचं जसं एक अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्यात सुद्धा हे प्रेमाचं आदान प्रदान चाललंय, की हे जरी एकमेकांना कधी भगवान श्रीकृष्ण जरी रागवत असले किंवा अर्जुन जरी ते हताश होत असला, तर हे सगळं काय चाललंय की प्रेमाचं आदान प्रदान होत आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. तिथे कोणत्याही गोष्टीचं हे नाही. आता मग भगवान श्रीकृष्ण काय हे करत आहेत की आपण पाहतो की ह्याच्यामध्ये की मन मनावा मद भक्तो मध्याजी मा नमस्कारू, म्हणजे माझा हे कर, मला नमस्कार कर, मी हे आहे, मी ते आहे, मी सूर्य आहे, मी चंद्र आहे, हे सगळे मी आणि ते म्हणत आहे मीचा त्याग पण कर. आणि आपल्याला प्रश्न असा पडू शकतो ना की भगवंत मी हे करत आहेत, आणि मी स्वतःच मी सांगत आहे, आणि मी तर त्याग पण करायला सांगत आहे, आणि मग हे काय असं असं आहे, म्हणजे त्यांना कळत नाही. तर त्यावेळेस मग ते खूप छान उत्तर आहे प्रभूजींनी दिलं, की ते उत्तर ते सांगतायत की बघा की इथे इथे सुद्धा की जरी मी असं वाटत असलं तरी एखादा जो मुलगा असतो तो चिडला असेल आणि म्हणला की नाही, मी वडिलांना मी तुमचा त्याग करतो म्हणून मला काही तुमचं ऐकायचंच नाही, काही गोष्टी करायच्याच नाही तुमच्या म्हणण्यानुसार, तर तो असा चिडलेला असतात, तर मग वडील काय प्रेमाने सांगतात की अरे, म्हणतात की अरे मी तुझे वडील आहे, तू माझा अंश आहे माझा, असं तसं त्याला समजून सांगतायत. त्या पद्धतीने इथे अर्जुनाला भगवंत समजून सांगतायत की अरे अरे माझा मला नमस्कार कर, तू कसं माझी प्राप्ती करू शकतो, मला नमस्कार कर, माझ्यासाठी हे कर, मी प्रत्येक चराचरामध्ये मी आहे, तू मला कसं आठवू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी मी ती आहे, मी तिथे आहे, अरे मला इथं आठव, मला तिथे आठव, तू माझ्यासाठी तू हे कर, माझ्यासाठी तू कर. 12व्या अध्यायात पण आपण पाहतो की तू असं करू नको, तसं करू नको, ह्या सगळ्या गोष्टी अगदी एक पिता एक पुत्राला समजून सांगत आहे की तू अशा पद्धतीने कर. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, आणि ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या ऐकल्यानंतर मात्र अर्जुनाचे डोळे उघडतात. अर्जुन इथे विश्वरूप दर्शन पाहायला इच्छा करतो, नंतर चतुर्भुज रूप दर्शन पाहायची इच्छा करतो, आणि सगळ्या जगाला सांगायचं की हेच ते आहेत जे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत म्हणून. आणि यांना काय करतो, हेच पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, आणि यांचा सगळ्या जगाने स्वीकार करायला पाहिजे. अशा पद्धतीने भगवंत इथे चतुर्भुज रूप अर्जुन पाहण्याची इच्छा करत आहेत. आता मला एक फक्त कथा सांगून इथे थांबायचंय की चतुर्भुज रूप दर्शन पाहण्यासाठी अजून एका साऊथ इंडियन जो ब्राह्मण आहे त्याला सुद्धा इच्छा झाली होती की मला सुद्धा चतुर्भुज दर्शन घ्यायचंय. तो त्या रूपामध्ये ते रूपाचं दर्शन घेण्यासाठी तो काय करतो की तो पाहतो की प्रत्यक्ष पूर्ण पुरुषोत्तम भगवंत ह्या भौतिक भूतलावरती अवतीर्ण झालाय असं तो ऐकतो, आणि ते दर्शन घेण्यासाठी साऊथ इंडिया मधून तो जगन्नाथपुरीमध्ये जातो. आणि जगन्नाथपुरी दर्शनासाठी तो गेल्यानंतर पाहतो की भगवंतांचं दर्शन घेतो, पाहतो अरे हे तर चतुर्भुज काय, ह्यांना एक हात सुद्धा नाहीये, आणि हे कसं काय चतुर्भुज रूप दर्शन आहे, हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत पूर्ण कसे आहेत, हे कसे काय पूर्ण आहेत म्हटले, ह्यांना तर एक हात सुद्धा नाहीयेत, असं त्याला पश्चाताप होतो, आणि तो निघून जातो आणि हा मंदिराचा त्याग करतो, आणि त्या समुद्राच्या किनारी जायला सुरुवात करतो. आणि इकडे भगवंतांना काळजी पडते, अरे म्हणतात की माझा भक्त एवढ्या लांबून आला, आणि त्याच्या मागे मागे एखादं जसं बछड्याच्या पाठीमागे गायी पळावी ना, तसे ते भगवंत त्याच्या मागे 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 पळायला लागतात. आणि मग मग भगवंत तो पण असा हे असतो, अहंकारी असतो जरा, तो म्हणतो नाही नाही, म्हणतो मी भगवंतांचं दर्शन चतुर्भुज रूपाचं दर्शन घेतल्याशिवाय मला सुद्धा आता मला काही माझ्या जीवनात अर्थ नाही, मी माझ्या शरीराचा त्याग करणार, मी आता हे समुद्रामध्ये माझं स्वतःला विलीन करून टाकणार, असं करून ते ना समुद्रामध्ये पुढे 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 जातात. मी आता मला माझ्या जीवनात काही अर्थ राहिला नाही असं म्हणून ते आत्महत्या करण्यासाठी तो निघायला लागतो. आणि पुढे 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 जसा पुढे जाईल तसं भगवंतांचं खालीवर मन होते, आणि भगवंत थांब म्हणतात, अरे थांब असं म्हणतात, मग पाठीमागे वळून ते पाहतात, त्यावेळेस ते त्यांना
चतुर्भुज रूप दर्शन करायला घडवतात त्यांना. म्हणजे अशा पद्धतीने एका भक्तासाठी भगवंत बघा की बछड्या एक गायी, भगवंत गायी आहेत आणि आपण सगळे बछडे आहेत. पण आपले हे जे बछडे आहेत ना, आपण हे भौतिक जगात मात्र आपण नाही ना विसरून गेलोय. या भौतिक जगामध्ये आपण जखमी झालोय, आपण अनेक अवगुणांनी जखमी झालोय, अनेक अवगुणांनी आपल्याला व्यापलंय, लखतरे सगळे आपल्या शरीराभोवती झालेत. हे आपण बछडे असे झालो आहोत भगवंतांचे की आपल्याला आपला स्वतःचाच विसर पडलाय. मग ही गायी आहे ना खूप व्याकुळ आहे. गायी प्रत्येक वेळी शोधते आपल्या बाळांना आणि आपण हे बछडे आहेत ना आपल्या आईचा त्याग करून आपण पळतो इकडे तिकडे इकडे तिकडे. आणि मग आपण आहे ना ह्या भौतिक जगाच्या त्रिविध तापाने सुद्धा आपण होरपळलोय. आणि आपल्याला कळत नाहीये की आपण कुठं जावं, काय करावं. अगदीच गेल्या वेळेस सांगितल्याप्रमाणे बधीर झाल्याप्रमाणे आपण आहे ना इकडे तिकडे फिरत आहोत. आणि आपल्या ज्या आईला आहे ना, म्हणजे जी गाईला आपली काळजी वाटते की माझा बछडा इकडे तिकडे फिरतोय, म्हणून ती काळजीपोटी ते वेळोवेळी अवतार ग्रहण करतायत, वेळोवेळी अवतार घेतायत आणि अवतार घेऊन आपल्याला इथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी भगवंत लीला का करतायत की आपण जेणेकरून ह्या लीलांचं कथन करून आपलं मन निर्मळ करायचंय आपल्याला. आणि ह्या मन निर्मळ करून आपल्याला काय करायचंय की भगवंतांच्या भक्तीची प्राप्ती करायची. आणि जेणेकरून आहे ना आपण पुन्हा आपल्या घरी परतो. आणि हे जे बछडा आहे हे आपलं हे इकडं तिकडं लक्तरलेलं, रक्ताळलेलं, अनेक दुःखांनी व्यापलेलं हे जो बछडा आहे ना, वासरू पुन्हा आपल्या गायीकडे जाईल आणि पुन्हा गायीच्या चरणाला धरून म्हणेल की हे मला आता पुन्हा तुझा त्याग करायचा नाही, असं म्हणेल. असा प्रसंग कधी येईल आपल्या बाबतीत. म्हणून आपण सतत भगवंतांच्या हरिनामाचा आश्रय ग्रहण केला पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. काही चुकलं असेल तर माझ्या बुद्धीचे दोष आहे. जे काही बरोबर असेल ते नित्यानंद प्रभू, गुरु महाराज आणि सर्व वैष्णवांच्या कृपाचा आशीर्वाद आहे. तर आनंद गोपी माताजींनाही मी खूप धन्यवाद मानते की त्यांनी मला ही सेवा दिली. हरे कृष्ण. काही कोणाला प्रश्न असेल तर विचारू शकता. अरे बोल, रादर थँकफुल. ऍक्च्युली माझा क्लास होता पण तू एवढा ऐन वेळेला माझी अडचण समजून घेतलं. आय एम थँकफुल टू यू. आणि कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. सेटिंग चेंज करू शकता. थँक्यू सो मच. मस्त क्लास आहे. खूप छान, खूप छान, मस्त. कोणाला काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा. तुला तुझं अनम्यूट करावं लागेल. हरे कृष्ण. तुम्हाला काही प्रश्न कमेंट उद्या असतील सुद्धा तर सगळे जॉईन व्हा. आणि उद्या सुद्धा खूप छान प्रवचन असतील. तर नसेल काही कोणाचा प्रश्न तर बंद थांबूयात. हो, माताजी. चालेल, थांबूयात मग. हा, थांबूया. ओके. हरे कृष्ण. हरे बोल. हरे कृष्ण. हरे बोल. थँक्यू माताजी.